नमस्कार. पॉल ब्रंटन लिखित आध्यात्मिक भारताचा रहस्यमय शोध या पुस्तकाचा अनुवाद आपण वाचत आहोत. आज आपण 10व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. पुरी हे भारतातील एक पवित्र शहर आहे. प्राचीन काळापासून इथे अनेक मठांची आणि मंदिरांची उभारणी करण्यात आली आहे. वर्षातील ठराविक उत्सवाच्या वेळी इथे देशभरातून लोक येतात आणि जगन्नाथाचा रथ 2 मैल वाहून नेतात. मी जवळून जाणाऱ्या एका सत्पुरुषाचा अभ्यास करण्याची संधी घेतली आणि माझं पूर्वीचं अनुकूल मत मला बदलावं लागलं. एक सत्पुरुष मोडक्या तोडक्या इंग्लिशमध्ये बोलत होता, पण त्याचं बोलणं नीट समजत नव्हतं. मी त्याच्याशी आपणहून परिचय वाढवला तेव्हा मला तो एक चांगला माणूस वाटला. तो 40शीच्या आसपास असून गळ्यात रुद्राक्षाची माळ घालायचा. त्याने मला सांगितलं की तो यात्रा करीत अनेक मंदिरांना भेटी देत आहे, मठामागून मठांना भेटी देत आहे. अन्नासाठी भिक्षा मागत केवळ एका वस्त्रानेशी प्रवास करत असताना दक्षिण आणि पूर्वेकडील पवित्र स्थळांची यात्रा करायची त्याची मनीषा होती. मी त्याला काही दक्षिणा दिली. बदल्यात त्यांनी मला तमिळमध्ये छापलेलं एक छोटेखानी पुस्तक दाखवलं. ते जणू 100 वर्षापूर्वीचं असावं इतकं डागाळलेलं आणि जीर्ण शीर्ण दिसत होतं. त्यात लाकडात कोरलेली कित्येक विचित्र चित्र होती. त्याने सावकाश आणि काळजीपूर्वक त्यातली 2 चित्र काढून मला भेट म्हणून दिली. मी त्याला साहित्यिक साधू असं नाव दिलं. त्याच्यासोबतची माझी भेट मोठी मजेदार होती. त्याचं असं झालं, एकदा सकाळी मी वाळूवर बसून उमर खय्यामच्या पुस्तकाची गुलाबाचा सुगंध असलेली पानं चाळत होतो. तशी उमर खय्यामची रुबाईयत मला नेहमीच भुरळ घालायची. पण जेव्हा एका तरुण पार्शियन लेखकाने त्या कवितेच्या शब्दांमधला खोलवरचा अर्थ मला समजावून सांगितला, तेव्हा त्या 4-4 ओळीच्या कडव्यांमधील काव्यमदिरा पिताना मला दुप्पट धुंदी चढली. मी त्या दिवशीही कवितेच्या आनंदात इतका रममाण झालो होतो की दुरून एक आकृती वाळूवरून चालत माझ्याकडे येताना मला दिसलीच नाही. शेवटी जेव्हा मी त्या मनोरम काव्यातून डोकं वर उचलून पाहिलं तेव्हा एक अनोळखी पाहुणा माझ्या शेजारी मांडी घालून वाळूवर बसलेला दिसला. त्याने साधूसारखी पिवळी कफनी घातली होती आणि वाळूत बाजूला त्याची पादत्राणं आणि एक छोटं कापडी गाठोडं ठेवलं होतं. त्याच्यातून डोकावणारी काही पुस्तकं माझ्या नजरेला आली. क्षमा करा सर, पण मी सुद्धा तुमच्या साहित्याचा अभ्यासक आहे. त्या माणसाने स्वतःची ओळख करून देत अस्खलित इंग्लिशमध्ये बोलायला सुरुवात केली. त्याने आपल्या कापडी गाठोड्याला बांधलेली दोरी सोडून ते उघडलं आणि म्हणाला, सर, मी तुम्हाला दुखावलं असं वाटून घेऊ नका, पण मी तुमच्याशी बोलायचा मोह आवरू शकलो नाही. दुखावलं गेलो? अजिबात नाही. मी त्याच्याकडे पाहत हसत म्हणालो, तुम्ही प्रवासी आहात? तसंच म्हणता येणार नाही, पण तुम्ही आमच्या देशात दीर्घकाळ घालवलेला दिसत नाही. त्याने आपला हेका चालूच ठेवला. मी फक्त मान हलवून होकार दिला. त्याने आपल्या गाठोड्यातून कापडी बांधणीची खूप झिजलेली, पानाचे कोपरे फाटलेली काही पुस्तकं, कागदात गुंडळलेल्या पुस्तिका आणि लिखाणाचं काही कागद बाहेर काढले. हे पहा सर, माझ्याजवळ लॉर्ड मॅकेलेचे काही निबंध आहेत. लिखाणाची काय अद्भुत शैली आहे सर. एक महान प्रतिभावंत पण तितकाच भौतिकवादी. अच्छा, तर हे महोदय एक उदयोन्मुख साहित्यिक टीकाकार आहेत, मी मनातल्या मनात म्हणालो. हे चार्ल्स डिकन्स यांचं अ टेल ऑफ 2 सिरीज आहे. किती भावनाशील, डोळ्यात पाणी आणणारी शोकांतिका सर. त्यानंतर त्या सद्गृहस्थांनी झटकन आपल्या साहित्याचा खजिना पुन्हा लपेटून जागच्या जागी व्यवस्थित ठेवला आणि पुन्हा माझ्याशी बोलण्यासाठी आपला मोर्चा माझ्याकडे वळवला. माझी मागणी खूपच असंबद्ध वाटत नसल्यास तुम्ही वाचत असलेलं पुस्तक कोणतं आहे हे मी पाहू शकतो का सर? मी खय्यामचं पुस्तक वाचत आहे. श्रीयुत खय्याम? त्याच्याविषयी मी ऐकलं नाही. तो तुमच्या कादंबरीकारांपैकी एक आहे का? त्याच्या प्रश्नाचं मला हसू आलं. नाही, तो कवी होता. काही क्षण शांततेत गेले. तुम्ही फार चौकस आहात. तुम्हाला दक्षिणा हवी आहे का? मी पैशासाठी तुमच्याजवळ आलो नाही. खरं तर तुम्ही मला एखादं पुस्तक भेट द्यावं ही अपेक्षा आहे. आणि हो, मला वाचनाची खूप आवड आहे बरं का, तो संथपणे म्हणाला. होय, तुम्हाला पुस्तक जरूर मिळेल. जेव्हा मी बंगल्यावर जाईन तेव्हा तुम्ही माझ्यासोबत चला. मी तुम्हाला प्रारंभिक विक्टोरियन काळातील एखादं पुस्तक देईन. तुम्हाला ते नक्कीच आवडेल. मी तुमचा खूप आभारी राहीन सर. थोडं थांबा. मी तुम्हाला हवी असलेली भेट देण्यापूर्वी प्रथम सांगा, तुमच्याजवळचं 3रं पुस्तक कोणतं आहे? ते अत्यंत कंटाळवाणं बाळ आहे. असेल कदाचित, पण मला त्याचं नाव ऐकून घ्यायला आवडेल.
नाव घ्यायच्याही योग्यतेचं नाही ते सर. मी तुम्हाला कबूल केलेलं पुस्तक हवं आहे ना? तो माणूस थोडासा घाबरला. हो हो, अर्थातच हवं आहे. आता तुम्ही इतका आग्रहच करता आहात तर मला सांगायलाच हवं. त्याचं नाव आहे मॅमोनिझम अँड मटेरियलिझम, अ स्टडी ऑफ द वेस्ट. एका हिंदू टीकाकाराने लिहिलं आहे. ते ऐकून मला जबरदस्त धक्का बसल्यासारखं मी त्याला दाखवलं. हां, म्हणजे तुम्ही अशा प्रकारच्या साहित्याचं वाचन करता होय? एका शहरातील व्यापाऱ्यांनी मला ते पुस्तक दिलं आहे. त्याने माफीच्या दुबळ्या आवाजात सबब पुढे केली. मग मला ते पाहू द्या बरं. मी ते पुस्तक हातात घेऊन त्याची फाटलेली पानं चाळत प्रकरणाची शीर्षकं वाचली आणि काही पानांवर नजर फिरवली. मोठ्या आवेशपूर्ण भाषेत लिहिणाऱ्या त्या पुस्तकाचे लेखक एक बंगाली बाबू होते आणि ते कलकत्त्यात प्रकाशित झालं होतं. बहुधा लेखकाने ते स्वखर्चाने प्रकाशित केलं असावं, नावाच्या शेवटी जोडलेल्या 2 पदव्यांच्या जोरावर. पण प्रत्यक्ष कोणताही अनुभव न घेता भडकपणाने लिहिलं गेलेलं ते पुस्तक युरोप आणि अमेरिकेचं वर्णन अत्यंत भयंकर केलं होतं. विषयासक्त श्रीमंत लोक, श्रीमंताच्या तालावर नाचणारं सरकार भरपूर यातना आणि दुःखाने वेढलेल्या कामकरी आणि कष्टकरी वर्गांना पिळून काढत आहे. ती यातनामय स्थळं आहेत असं या पुस्तकात होतं. मी मुकाट्याने ते पुस्तक परत केलं. त्या गृहस्थाने चटकन ते पुस्तक दूर ठेवलं आणि त्याची एक पुस्तिका काढली. त्यामध्ये एका भारतीय संताचं आत्मचरित्र आहे, पण ते बंगालीत छापलं आहे. त्याने माहिती दिली. आधी मला सांगा, या मॅमोनिझम पुस्तकाच्या लेखकाशी तुम्ही सहमत आहात का? मी विचारलं. नाही सर, मुळीच नाही. उलट पश्चिमेचा प्रवास करण्याची माझी इच्छा आहे. मग मला स्वतःलाच सगळं पाहता येईल. पण तिथे जाऊन तुम्ही करणार तरी काय? मी तिथे लोकांच्या मनातील काळोख दूर करण्यासाठी प्रकाश पसरवणारी भाषणं करीन. मला आमच्या महान स्वामी विवेकानंदांच्या पावलावर पाऊल ठेवायचं आहे. त्यांनी तुमच्या देशातील मोठमोठ्या शहरांमध्ये मंत्रमुग्ध करणाऱ्या शैलीत भाषणं देऊन लोकांची मनं आकर्षित केली होती. दुर्दैव म्हणजे त्यांना फार तरुणपणी मृत्यूने गाठलं. त्यांच्यासोबत एका तळपत्या स्वर्णजिव्हेचा नाश झाला. तुम्ही फार विलक्षण प्रकारचे सत्पुरुष आहात, मी शेरा दिला. त्याने आपलं पहिलं बोट नागपुडीला लावत शहाणपणाचा आव आणत उत्तर दिलं. त्या परमोच्च लेखकाने हे सगळं नाटक सुरू केलं आहे. आपण या रंगमंचावर प्रवेश करणारे आणि तो सोडून जाणारे कलाकार आहोत. तुमचा महान नाटककार शेक्सपियरनी हेच सांगितलं आहे ना? आता माझ्या लक्षात येऊ लागलं होतं की भारतातील पवित्र लोक एका अजब मिश्रणाचं रसायन आहेत. बरेचसे लोक चांगले आहेत, अधिकतर निरुपद्रवी आहेत. आता ते सामर्थ्य किंवा सूज्ञपणाच्या दृष्टीने दुर्बल जरूर आहेत. त्यातले काही असे आहेत जे एकतर या लौकिक जगात अपयशी झाले आहेत किंवा अधिक सरळ जीवनाच्या शोधात आहेत. अशाच लोकांपैकी एकजण माझ्याकडे आला आणि बक्षीस मागू लागला. त्याचे धुळीने भरलेले कपडे, विस्कटलेले केस, राख लावलेलं शरीर, गुंडांसारखा चेहरा घृणा निर्माण करणारा होता. मी त्याच्या आग्रहाला बळी न पडण्याचं ठरवलं आणि त्याचा काय परिणाम होतो ते पाहू लागलो. पण माझ्या नकाराने त्याचा आग्रह अधिकच वाढला. शेवटी त्याने वेगळा मार्ग धरला आणि मला त्याची जपमाळ विकण्याचा प्रयत्न केला. त्या घाणेरड्या दिसणाऱ्या वस्तूला अत्यंत आदरणीय बनवून तो आवाच्या सव्वा किंमत मागू लागला. पण शेवटी मी त्याला तिथून निघून जायला सांगितलं. काही मूर्ख संन्यासी असेही आहेत की ते स्वतःला यातना देऊन त्यांचं जाहीर प्रदर्शन मांडतात. या वर्गात जे लोक आहेत त्यापैकी एक जण त्याची नखं वितवितभर वाढेपर्यंत आपला हात हवेत अधांतरी ठेवतो, तर दुसरा एका पायावर वर्षानुवर्ष उभा राहतो. अशा घाणेरड्या प्रदर्शनाद्वारे हे काय प्राप्त करण्याची आशा करू शकतात? त्यांच्या शेजारी ठेवलेल्या भिक्षापात्रात किती आण्यांची चिल्लर गोळा होऊ शकते हे सांगणं सोपं नव्हतं. इतर थोडेजण अभद्र जादूटोणे चेटूक करताना दिसतात. असे लोक भारतीय चेटके असून ते जास्त करून खेड्यात आपलं काम करत असतात. अगदी थोडे पैसे घेऊन ते तुमच्या शत्रूंना इजाग्रस्त करतील, नको असलेल्या पत्नीपासून तुम्हाला मुक्त करतील किंवा तुमच्या प्रतिस्पर्ध्याच्या मागे एखादा गूढ आजार लावून महत्त्वाकांक्षेचा मार्ग मोकळा करून देतील. अशी काळी जादू लोकांविषयी अनेक विलक्षण कथा ऐकायला मिळतात. तरीही ते स्वतःला फकीर किंवा योगी म्हणवतात. उरलेल्या सुसंस्कृत पवित्र लोकांनी अनेक वर्षांच्या शोधात आपण भरकटल्याबद्दल स्वतःचाच धिक्कार केलेला असतो आणि पारंपरिक जगाने, संघटित समाजाने वाळीत टाकल्याच्या वेदनेतून, स्वतःलाच नाकारण्याच्या दुःखद काळातून ते जात असतात. कारण ते केवळ सत्याच्या शोधार्थ बाहेर पडलेले असतात. त्यांची मनोदेवता त्यांना सत्यप्राप्ती म्हणजे चिरंतन सुखाची प्राप्ती हे स्पष्टपणे सांगत असते.
वास्तविक आपण पाश्चात्य भारतीयांच्या या साचेबंद, धार्मिक आणि सर्वसंग परित्याग करणाऱ्या सत्यशोधाच्या या मार्गावर प्रश्नचिन्ह लावू शकतो. हे खरंच गरजेचं आहे का, असाही प्रश्न आपल्या मनात येऊ शकतो. पण ज्या ओढीने ते या मार्गावर जात असतात ती मात्र वादातीत असते. पश्चिमेतील सर्वसाधारण माणसाजवळ अशा संशोधनासाठी वेळच नसतो. तो अशा गोष्टींबाबत सर्वत्र प्रचलित असलेल्या तटस्थ, अलिप्त मनोवृत्तीला स्वीकारतो. अशा स्वीकारासाठी त्याच्याजवळ सबबही असते. जर तो प्रचलित प्रथेचं पालन करायला चुकला तर ती चूक सगळ्या खंडातील लोकांच्या संदर्भात असेल. याचं कारण म्हणजे सध्याचं शंकाशील युग सत्याच्या अशा शोधाला क्षुल्लक मानतं. त्यासाठी अशा रीतीने वेळ घालवण्याला निरर्थक ठरवतं. पण आजच्या युगाचा मानव मात्र आपल्या सर्वोत्तम क्षणामध्ये मामूली वाटायला लागतो. अशा गोष्टीचा पाठलाग करण्यात आपली पूर्ण शक्ती पणाला लावतो. परंतु आपल्या मनात हा विचार कधीच येत नाही की जे तेवढे लोक जीवनाचा खरा अर्थ उत्कटतेने शोधण्यात वेळ घालवत आहेत ते गतकाळातील समस्यांवर योग्य मत प्रतिपादन करू शकतात, कारण त्यांचं ते एकमेव ध्येय असतं. पण ज्यांनी आपली ऊर्जा आणि वेळ अनेक आवडत्या गोष्टींवर खर्च केला असून सत्यशोधाच्या एकमेव गोष्टीवर विचार करायला त्यांच्याजवळ वेळ वा ऊर्जा नाही, त्यांच्या बाबतीत मात्र तसं होऊ शकत नाही. एकदा एक परदेशी असाच पंजाबच्या पठारावर गेला होता. अर्थात त्याचं लक्ष माझ्या लक्षाहूनही वेगळं होतं. पण तिथे तो काही लोकांना भेटला आणि त्याचा परिणाम म्हणजे तो एका वेगळ्याच विषयाच्या नादी लागला. इतका की त्याला स्वतःच्या उद्दिष्टांचाच विसर पडायचा धोका निर्माण झाला. तो माणूस होता महान अलेक्झांडर, ज्याला त्याच्या राजदंडाच्या अधिपत्याखाली अधिकाधिक देश हवे होते. म्हणून तो भारतात आला होता. पण सैनिक म्हणून आलेला अलेक्झांडर जणू तत्त्वचिंतक बनून गेला. माझ्या मनात नेहमी प्रश्न असायचा की हिमाच्छादित पर्वत आणि रणरणती वाळवंट ओलांडून जेव्हा तो आपल्या रथात बसून आपल्या घराच्या दिशेने परतत होता तेव्हा त्याच्या मनात कोणते विचार असतील. हा महान सम्राट त्याला भेटलेल्या साधू संतांच्या आणि योग्याच्या प्रचंड प्रभावाखाली येऊन त्यांच्यासोबत वेळ घालवायचा, त्यांना उत्सुकतेने प्रश्न विचारायचा आणि त्यांच्या तत्त्वप्रणालीची चर्चा करायचा. तो जर त्यांच्या सहवासात अजून काही दिवस राहिला असता तर त्याच्या बदललेल्या नवीन धोरणांनी पाश्चात्य जगताला नक्कीच धक्का दिला असता. आजच्या सत्पुरुषांनी त्यांच्यात अजून तो दर्जा, ती पातळी जोपासली आहे जिच्यामुळे देशातील आदर्शवाद आणि आध्यात्मिकता आजही जिवंत आहे. नकोशा असणाऱ्या अनिष्ट लोकांचं प्रमाण जास्त असू शकेल. तसं असल्यास तो काळाच्या अधोगतीचा अपरिहार्य परिणाम म्हणावा लागेल. पण त्यामुळे उरलेल्या सगळ्या बाजार बुणग्यांपेक्षा श्रेष्ठ दर्जाच्या तेजस्वी लोकांकडे डोळेझाक करून चालणार नाही. अजूनही काही मतिगुंग करणारे लोक आढळतात, पण त्यामुळे योग्यांच्या या संपूर्ण वर्गावर स्तुती किंवा दोषाचं एकमात्र लेबल लावणं योग्य ठरणार नाही. शहरातील बडक माथ्याच्या विद्यार्थ्याचा दृष्टिकोन मी समजू शकतो की अशा तथाकथित बांडगुळांसारख्या सत्पुरुषांचे नष्ट होणं भारतासाठी आशीर्वाद रूप ठरेल. तितकाच दुसरा दृष्टिकोनही मला ग्राह्य वाटतो. थोड्या सौम्य स्वभावाचे, शांत गावांमध्ये राहणारे त्या तरुणापेक्षा थोड्या जास्त वयाच्या लोकांच्या मते भारतीय समाजाने अशा पवित्र लोकांचं जतन केलं नाही तर तो रसातळाला जाईल. भारतात या समस्येचा दुसराही पैलू आहे. आर्थिक तंगीची परिस्थिती काही विशिष्ट गोष्टींचं पूर्वमूल्यांकन करायला भाग पाडत आहे. हे पवित्र लोक भारताच्या अर्थतंत्राला कोणताच उल्लेखनीय हातभार लावत नाहीत. वर्षातील ठराविक काळी होणाऱ्या धार्मिक यात्रांच्या, उत्सवांच्या नावाखाली काही शहरांमध्ये आणि एरवीही खेड्यापाड्यांमध्ये अशिक्षित, अज्ञानी लोकांच्या टोळ्याच्या टोळ्या भटकत आहेत. ते लहान मुलांना भीती दाखवायला बागुलबुवा बनले आहेत, तर मोठ्यांसाठी उद्धट आणि गळेपडू भिकारी. ते समाजासाठी ओझ्या समान आहेत, कारण त्यांना समाजाकडून जे मिळत आहे त्याच्या मोबदल्यात ते समाजाला काहीच देत नाहीत. असेही काही उदात्त लोक आहेत ज्यांनी अध्यात्माच्या मार्गावर जाऊन ईश्वराचा शोध घेण्यासाठी उच्च पदाचा किंवा संपत्तीचा त्याग केला आहे. ते जिथे गेले तिथे त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाचा उत्कर्ष करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. जर चारित्र्याला महत्त्व द्यायचं ठरलं तर स्वतःला, इतरांना उन्नत करण्याचे प्रयत्न हे नक्कीच त्यांना मिळत असलेल्या भाजी भाकरीच्या तोलामोलाचे आहेत. एखादा माणूस निरर्थक रिकामटेकडा आहे की रमता योगी, खरा संन्याशी आहे याचं काटेकोर मोजमाप करायचं झाल्यास केवळ बाह्यात्काराला न बोलता त्याच्या आध्यात्मिक अंतरंगात डोकावून पाहायला हवं.
जुन्या कलकत्त्याच्या गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या अरुंद बोळातून मी फिरत असताना रात्रीची काळी चादर हळूहळू पृथ्वीच्या अंगावर पांघरली जात होती. सकाळच्या भेसूर दृश्याच्या आठवणीने मनाला अजूनही झपाटून टाकलं होतं. आमच्या ट्रेनचं इंजिन धापा टाकत हावडा स्टेशनवर आलं. इंजिनच्या समोर वाटेतील अडथळे टाळण्यासाठी धातूची लोखंडी पट्टी लावलेली होती. रेल्वे लाईन जंगलातून कित्येक मैलाचं अंतर कापत होती. जंगलात दिमागदार बिबटे मुक्तपणे वावरायचे. प्रवासादरम्यान आमच्या ट्रेनसमोर त्यापैकी एक जनावर आलं आणि ट्रेनच्या धडकेने जागीच मरण पावलं. गाडीतून त्याचा अवजड धूळ स्टेशनवर आणलं गेलं. इंजिनाला लावलेल्या लोखंडी चौकटीपासून त्या बिबट्याचे छिन्न विछिन्न झालेलं शरीर दूर करणं सोपं नव्हतं. पण ट्रेनच्या पुढच्या प्रवासात माझ्या शोधात मार्गदर्शक ठरणारा एक धागा माझ्या हाती लागला. भारतातील सगळ्या मोठ्या मार्गावरील ट्रेनप्रमाणे ही ट्रेन देखील जवळजवळ गच्च भरलेली होती. सगळ्या ट्रेनमध्ये तिसरा वर्ग वगळता इतर वर्गातील डब्यात झोपण्यासाठी बर्थ असतात. सुदैवाने मलाही एक बर्थ मिळाला होता. माझ्या डब्यात मिश्र लोकांची गर्दी होती. ते इतक्या मोठमोठ्याने बोलत होते की ते कोण आणि काय आहेत हे एखाद्याला चटकन कळावं. त्यांच्यात एक आदरणीय मुस्लिम महाशय होते. त्यांनी लांब बंद गळ्याचा काळा रेशमी कोट घातला होता. डोक्यावर बारीक केस होते आणि त्यावर काळ्या रंगाची सोनेरी धाग्यांनी विणलेली गोल टोपी घातली होती. पांढऱ्या पायजम्याखालील बूट त्यांच्या एकंदर पेहरावाला अधिक कलात्मक बनवत होते. त्या बुटावर लाल आणि हिरव्या धाग्यांनी नाजूक विणकाम केलं होतं. दुसरा पश्चिम भारतातील जाड भुवयांचा मराठी माणूस होता. सोनेरी पगडी घातलेला एक मारवाडी होता जो त्याच्या जातबांधवांसारखा सावकारी करणारा होता. दक्षिणेकडचा एक धष्टपुष्ट ब्राह्मण वकील होता. हे सगळे लोक चांगलेच धनवान असावेत असं दिसत होतं, कारण प्रत्येक स्टेशनवरून गाडी थांबताच तिसऱ्या वर्गातून प्रवास करणारे त्यांचे नोकर धावत यायचे आणि त्यांच्या आदरणीय मालकांना काय हवं नको याची चौकशी करायचे. मुस्लिम माणसाने माझ्यावर एक कटाक्ष टाकला. डोळे मिटले आणि तो शांत झोपी गेला. मराठी माणूस मारवाड्याशी गप्पा मारू लागला. ब्राह्मण नुकताच गाडीत चढला होता. अजून तो स्थिरावला नव्हता. मीही गप्पा मारायच्या मूडमध्ये होतो, पण मला ज्याच्याशी गप्पा मारता येतील असा तिथे कोणीच नव्हता. पूर्व आणि पश्चिमेदरम्यान असलेला अदृश्य अडसर माझ्या आणि इतरांच्या मध्ये उभा होता. मी आनंदी मनस्थितीत होतो. म्हणूनच त्या लालसर त्वचेच्या ब्राह्मणाने पुस्तक काढताच त्याच्यावरचं इंग्लिशमधील लाईफ ऑफ रामकृष्ण, रामकृष्णांचं जीवन हे शीर्षक माझ्या नजरेला पडल्या वाचून राहिलं नाही, कारण ते मोठ्या ठसठशीत अक्षरात छापलं होतं. मी लगेच संधी साधली आणि गप्पा मारण्यासाठी मासा गळाला लावला. त्या ब्राह्मणाला संभाषणात ओढलं. एकदा कोणीतरी मला रामकृष्ण हे ऋषी परंपरेतील शेवटचे ऋषी, आध्यात्मिक महामानवांपैकी एक होते असं सांगितलं होतं. या मुद्द्यावर मी माझ्या सहप्रवाशाशी बोलायला लागलो आणि तोही उत्सुकतेने प्रतिसाद देऊ लागला. आमचं बोलणं वाढत गेलं. आम्ही तत्त्वचिंतनाच्या उंचीवर जाऊन पुन्हा भारतीय जीवनाच्या घरगुती पातळीवर खाली उतरलो. तो जेव्हा जेव्हा ऋषीचं नाव घ्यायचा तेव्हा त्याच्या आवाजात प्रेम आणि आदराचा मार्दव आणि डोळ्यात चमक यायची. दीर्घ काळापूर्वी या जगाचा निरोप घेतलेल्या रामकृष्णांबद्दल त्याची श्रद्धा वादातीत होती. 2 तासांच्या संभाषणात मला खूप महत्त्वाची माहिती समजली. खुद्द रामकृष्णांच्या जिवंत असलेल्या 2-3 शिष्यांपैकी एक शिष्य त्याचे गुरु होते. त्याचे हे गुरु 80 वर्षाचे होते आणि ते एकांतातील आश्रमाचे रहिवासी नव्हते, तर कलकत्त्याच्या मधोमध भारतीय क्वार्टर्समध्ये राहत होते. अर्थातच मी त्यांचा पत्ता मागितला आणि त्यांनी तो आनंदाने दिला. त्यांना भेटण्याच्या इच्छेशिवाय इतर कोणत्याच परिचयाची गरज तुम्हाला भासणार नाही, वकिलाने सांगितलं. म्हणून मी आता कलकत्त्यात आहे, रामकृष्णाचे वयोवृद्ध शिष्य आणि वकिलांच्या गुरु महाशयांचा पत्ता शोधत. रस्त्याला लागूनच असणारं एक मोकळं अंगण ओलांडून मी एका ऐसपैस घरात नेणाऱ्या उभ्या जिन्याजवळ आलो. तो अंधार असलेला जिना चढून वर आलो आणि वरच्या मजल्यावरील एका बुटक्या दारातून आत प्रवेश केला. ती एक छोटी खोली होती आणि तिच्यासमोर उघडी गच्ची होती. खोलीच्या दोन्ही भिंतींना लागून 2 दिवाण होते. एक दिवा आणि पुस्तकाची एक छोटी थप्पी वगळली तर त्या खोलीत काहीच नव्हतं. एक तरुण माणूस खोलीत येऊन मला सांगून गेला की त्याचे गुरु खालच्या मजल्यावर आहेत. ते येईपर्यंत मी त्यांची वाट पाहावी. 10 मिनिटं निघून गेली. खालच्या खोलीतून कोणीतरी बाहेर पडून जिना चढत असल्याचा आवाज आला. खालच्या मजल्यावरील माणसाने त्याचे विचार माझ्यावर केंद्रित केले आहेत या कल्पनेने माझं मन अचानक थरारलं. त्या माणसाची जिना चढणारी पावलं मला ऐकू येत होती.
सरतेशेवटी अगदी संतपणे जिना चढत ती व्यक्ती खोलीत प्रवेशली. ती व्यक्ती कोण आहे हे मला सांगण्याची गरज उरली नाही. असं वाटलं जणू एखादी आदरणीय व्यक्ती बायबलमधून निघून बाहेर पडली होती किंवा मोझॅकच्या काळातील एखादी व्यक्ती सजीव बनून माझ्यासमोर उभी होती. माझ्यासमोर उभ्या असलेल्या माणसाचं मस्तक केशविरहित होतं. पांढऱ्या मिशा, लांब दाढी, गंभीर चेहरा आणि विशाल चिंतनमय डोळे असं एकंदरीत त्यांचं रूप होतं. 80 वर्षाच्या जीवनाचा भार वाहून त्यांचे खांदे थोडे झुकलेले होते. अशी ही व्यक्ती गुरुमहाशयांखेरीज कोणीही असू शकत नव्हती. त्यांनी दिवाणावर बसून माझ्याकडे आपला चेहरा वळवला. त्या गंभीर शांतचित्त आणि सौम्य चेहऱ्याकडे पाहून चटकन माझ्या लक्षात आलं की इथे हलकी फुलकी शब्दांची फेकाफेक, विनोदाचे किंवा चातुर्याचं वाग्युद्ध चालणार नाही. अगदी बोचरे उपहासात्मक शब्द किंवा माझ्या मनाचा अधूनमधून ताबा घेणाऱ्या गडद संशयी वृत्तीलाही इथे स्थान नाही. त्यांचं शुद्ध चारित्र्य आणि त्यात मिसळलेली ईश्वराविषयीची नितांत श्रद्धा आणि वर्तनाची उदात्तता कोणालाही स्पष्ट वाचता येईल अशा तऱ्हेने त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होती. शुद्ध इंग्लिश उच्चारांसह ते मला उद्देशून म्हणाले, "यू आर वेलकम हिअर." त्यांनी मला जवळ बोलावून त्यांच्या शेजारी दिवाणावर बसायला सांगितलं. काही क्षण त्यांनी माझे हात हातात धरून ठेवले. मला वाटलं आपण आपला परिचय करून द्यायला हवा, म्हणून मी माझी ओळख करून देत त्यांना भेटण्याचा माझा हेतू विशद केला. माझं बोलणं संपलं न संपलं तोच त्यांनी पुन्हा प्रेमळपणे माझे हात दाबले आणि दयाळू स्वरात म्हणाले, "ज्या उच्च शक्तीने तुम्हाला भारतात यायला प्रेरित केलं आहे तीच तुम्हाला आमच्या भूमीवरील सत्पुरुषांना भेटायला प्रवृत्त करते. या सगळ्यामागे एक प्रामाणिक हेतू असून भविष्यात तो प्रकट होईल. तोपर्यंत धीर धरून शांतपणे वाट पहा. तुमचे गुरु रामकृष्ण यांच्याबद्दल तुम्ही मला काही माहिती द्याल का?" "हो, आता तुम्ही ज्या विषयाचं सुतोवाच केलं त्यावर बोलायला मला खूप आवडतं. त्यांना आमच्यातून जाऊन जवळपास अर्धशतक झालं आहे, पण त्यांच्या परम आनंददायी स्मृतीचा मला कधीच विसर पडणार नाही. त्याचा सुगंध माझ्या हृदयात कायम दरवळत राहील. त्या माझ्यासाठी नेहमी ताज्या टवटवीत राहतील. मी जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा 27 वर्षाचा होतो आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या 5 वर्षात मी सतत त्यांच्या समुदायात राहिलो. परिणामी मी आमूलाग्र बदललो. माझा जीवनाबद्दलचा संपूर्ण दृष्टिकोन बदलला. असा होता रामकृष्ण नावाच्या देवमाणसाचा परिणाम. त्यांना भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीवर त्यांनी आपल्या आध्यात्मिक प्रभाव टाकून प्रत्येकाला अक्षरशः मोहून टाकलं, आकर्षित केलं. त्यांचा उपहास करण्याच्या हेतूने त्यांच्याकडे गेलेले भौतिकवादी लोकही त्यांच्यासमोर निःशब्द होत असत. पण अशा लोकांना आध्यात्मिकतेबद्दल आदर कसा वाटू शकेल? ज्या गुणांवर त्यांचा विश्वासच नाही त्यांना ते मान कसा देतील? महाशयांच्या ओठाच्या कोपऱ्यातून स्मित निसटलं. त्यांनी उत्तर दिलं, "समजा 2 लोकांनी लाल मिरचीची चव घेतली. एकाला तिचं नावही माहीत नाही, त्याने कदाचित ती पूर्वी पाहिली नसेल, पण दुसरा तिच्याशी चांगलाच परिचित असल्यामुळे पाहता क्षणी ते काय आहे हे त्याला कळलं, तरी या दोघांनाही तिची चव सारखीच नाही का वाटणार? दोघांच्याही जिभेला तिचा तिखटपणा झोंबणार नाही का?" त्याचप्रमाणे रामकृष्णांच्या आध्यात्मिक महत्तेबद्दल अज्ञानी असलेले भौतिकवादी लोक देखील रामकृष्णांमधून प्रस्फुटित होणाऱ्या आध्यात्मिकतेच्या चवीपासून वंचित राहू शकत नाहीत. मग ते खरोखरीच आध्यात्मिक महामानव होते? होय, आणि माझा विश्वास आहे की ते आध्यात्मिक महामानवापेक्षाही खूप काही होते. अत्यंत साधे, अशिक्षित, निरक्षर माणूस. त्यांना साधं अक्षरज्ञानही नव्हतं. एखादा शब्द लिहिणं तर दूरच, पण साधी स्वतःची सही देखील त्यांना करता यायची नाही. त्यांचं व्यक्तिमत्व जितकं नम्र त्यापेक्षा कित्येक पटीने त्यांचं जगणं अतिनम्रतेचं होतं. तरीही ते भारतात त्या काळातील काही उच्च विद्याविभूषित आणि अत्यंत सुसंस्कृत लोकांशी संबंध प्रस्थापित करू शकले. रामकृष्णांच्या आध्यात्मिक शक्तीपुढे सुशिक्षित लोक त्यांच्यासमोर मान झुकवायचे. आध्यात्मिकतेच्या तुलनेत अहंकार, ऐहिक पद, संपत्ती, समृद्धी, लौकिक मानसन्मान या गोष्टी कवडी मोलाच्या असून ते त्या सगळ्या तात्पुरते भ्रम आहेत जे माणसाला फसवतात हे त्यांनी शिकवलं. आहा, काय दिवस होते ते! त्यांचं दैवी स्वरूप लगेच दिसून यायचं. अशा समाधीत ते अधूनमधून ध्यानस्थ व्हायचे. त्यांच्या अवतीभोवती असणाऱ्या आम्हाला ते माणूस नसून देवच आहेत असं वाटायचं. विलक्षण गोष्ट म्हणजे केवळ आपल्या स्पर्शाद्वारा अशीच दैवी समाधीस्थ स्थिती आपल्या शिष्यांमध्ये निर्माण करण्याचं सामर्थ्य त्यांच्यात होतं. अशा अवस्थेत शिष्य
प्रत्यक्ष संवेदनेद्वारा ईश्वराचं गहन रहस्य समजू शकायचे. पण त्यांनी माझ्यावर कसा परिणाम केला हे सांगतो. मी पाश्चात्य शिक्षण घेतलं आहे. कलकत्त्याच्या महाविद्यालयात मी इंग्रजी साहित्याचा, इतिहासाचा आणि राजकीय अर्थशास्त्राचा प्रोफेसर म्हणून वेगवेगळ्या वेळी नोकरी केली आहे. त्यावेळी रामकृष्ण दक्षिणेश्वराच्या मंदिरात राहायचे. ते मंदिर कलकत्त्यापासून थोड्या अंतरावरील नदीकिनारी होतं. वसंतातल्या एका दिवशी मला ते तिथे आढळले. त्या अविस्मरणीय दिवशी मी त्यांच्या स्वतःच्या अनुभवातून उद्भवलेल्या आध्यात्मिक कल्पना ऐकल्या. त्यांच्याशी वाद घालायचा दुबळा प्रयत्न मी केला, पण लवकरच त्या पवित्र सान्निध्यात माझे शब्दच हरवले. त्या पवित्रतेचा माझ्यावर इतका प्रचंड परिणाम झाला होता, जो व्यक्त करायला शब्द अपुरे पडतील. मी त्यांना पुन्हा पुन्हा भेटत गेलो. या निष्कांचन, नम्र पण दैवी माणसापासून मी दूर राहूच शकत नव्हतो. रामकृष्ण एकदा गमतीने म्हणाले देखील की एका मोराला 4 वाजता आपूचा खुराक दिला गेला. दुसऱ्या दिवशी तो मोर बरोबर 4 वाजता पुन्हा हजर झाला. तो आपूच्या प्रभावाखाली होता आणि दुसरा खुराक घेण्यासाठी पुन्हा आला होता. रूपकात्मकदृष्ट्या हे खरं होतं. मी जेव्हा त्यांच्यासोबत असायचो तेव्हा मला परमानंदाचा जो अनुभव यायचा असा कधीच आला नव्हता. मग मी त्या अनुभवाचा खुराक घेण्यासाठी पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे ओढला गेलो, तर त्यात नवल ते काय. अशा रीतीने केवळ ओळखीच्या माणसापासून आता मी त्यांच्या निकटच्या शिष्यवर्गात सामील झालो. एके दिवशी ते मला म्हणाले, तुझ्या डोळ्याच्या भोवया आणि चेहऱ्याच्या खुणाला सांगत आहेत की तू योगी आहेस. आता तू तुझं दैनंदिन कार्य करत राहा, पण ईश्वराला नेहमी हृदयात ठेव. आई वडील, पत्नी, मुलं बाळं यांच्या समवेत सुखाने संसार कर. त्यांना आपलं समजून त्यांच्या बाबतीत असलेली तुझी कर्तव्य पार पाड. कासवाची मादी जरी नदीत पोहत असली तरी तिचं सगळं लक्ष मात्र नदी तीरावरील वाळूत तिने पुरून ठेवलेल्या तिच्या अंड्यांवर असतो. तूही असाच रीतीने सगळी संसारिक कार्य कर, पण लक्ष ईश्वरावरच ठेव. असं सांगणाऱ्या आमच्या गुरूंनी जेव्हा देहत्याग केला तेव्हा बहुतेक शिष्यांनी स्वेच्छेने संन्यास पत्करला आणि भगवी वस्त्र धारण करून देशभरात रामकृष्णांचा संदेश पसरवण्यासाठी स्वतःला सज्ज केलं. पण मी मात्र माझ्या व्यवसायाचा त्याग केला नाही. माझं शिक्षण कार्य सुरू ठेवलं. असं असलं तरी ज्या जगात मी राहतोय त्याचं बनून न राहण्याचा माझा निर्धार ठाम होता. कधीकधी तर मी सिनेट हाऊसच्या समोरच्या वरंड्यात जायचो आणि तिथे रात्र घालवायला जमलेल्या बेघर निर्धन भिकाऱ्यांसोबत झोपी जायचो. त्यामुळे तात्पुरती का होईना, पण मीही त्यांच्यासारखाच रिक्त हस्त असल्याची जाणीव मला व्हायची. रामकृष्ण आज जरी हयात नसले तरी तुम्हाला भारतभर त्यांच्या अविरत कार्याचे अगणित पुरावे मिळतील. त्यांच्या पूर्वीच्या शिष्यांच्या प्रेरणेने देशभरात सामाजिक, वैद्यकीय, लोककल्याणाची, शैक्षणिक कार्य केली जात आहेत. दुर्दैवाने त्यांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेल्या शिष्यांपैकी बहुतेक शिष्य आज या जगात नाहीत. तरी हे कार्य तुमच्या नजरेला सहज दिसेल. पण या अद्भुत माणसामुळे किती जणांच्या हृदयात बदल झाला, किती लोकांच्या जीवनात परिवर्तन घडलं हे तितक्या सहजतेने तुम्हाला दिसणार नाही. कारण त्यांचा संदेश एका शिष्यामार्फत दुसऱ्या शिष्याला असं करत करत तो जमेल तितक्या विस्तृत प्रमाणात पसरवला आहे. रामकृष्णांची ज्ञानवचनं बंगालीत नोंदवून ठेवण्याचा मान मला लाभला आहे. ते पुस्तक रूपात प्रकाशित होऊन बंगालच्या प्रत्येक घरात पोहोचले आहेत. शिवाय त्यांचं भाषांतर देशभरातील विविध भाषांमधून झालं आहे. रामकृष्णांचा प्रभाव त्यांच्या शिष्य समुदायाच्या छोट्या वर्तुळापलीकडे किती मोठ्या प्रमाणात पसरला आहे हे आता तुमच्या लक्षात आलंच असेल. महाशयांनी त्यांचा प्रदीर्घ स्मृती आलेख संपवला आणि ते मौन झाले. त्यांची चेहऱ्याची ठेवण पाहून मी दंग झालो. मी पुन्हा एकदा आशिया मायनरच्या छोट्या राज्याकडे भूतकाळात तरंगत गेलो, जिथे इस्रायली मुलांना त्यांच्या खडतर नशिबापासून थोडी मुक्तता मिळाली. तिथल्या लोकांना उद्देशून महाशय सन्माननीय प्रेषितांच्या रूपात भाषण करत आहेत असं कल्पनाचित्र मी मनात रंगवलं. ते किती भव्य आणि उदात्त दिसत होते. त्यांचा चांगुलपणा, प्रामाणिकपणा, सद्गुण, धर्मनिष्ठा आणि उदात्तता पूर्णपणे पारदर्शक होती. ते त्यांच्या एकंदर व्यक्तित्वात दिसून येत होतं. ज्या माणसाने केवळ सद्सद विवेकबुद्धीच्या आंतरिक न्यायदेवतेच्या आदेशाला अनुसरून या आवाजाला संपूर्ण अज्ञानकीत करून दीर्घ जीवन व्यतीत केलं असेल त्या माणसाचा स्व-आदर त्यांनी मिळवला होता. जो माणूस फक्त बुद्धी आणि तर्काला प्रमाण मानून केवळ श्रद्धेवर जीवन जगू शकत नाही, अशा माणसांविषयी रामकृष्ण काय म्हणाले असते? मी प्रश्नार्थक पुटपुट केली. त्यांनी अशा माणसाला प्रार्थना करायला सांगितलं असतं. प्रार्थनेत प्रचंड बळ आहे.
खुद्द रामकृष्णाने ईश्वराला प्रार्थित केलं की त्याने आध्यात्मिक कल असलेल्या लोकांना त्यांच्याकडे पाठवावं. त्यानंतर लवकरच त्यांच्याकडे असे लोक यायला लागले जे नंतर त्यांचे शिष्य किंवा भक्त बनले. पण एखाद्याने कधीच प्रार्थना केलेली नसेल तर? प्रार्थना हा शेवटचा आधार असतो. मानवाच्या हाती असलेलं ते अंतिम संसाधन असतं. जिथे बुद्धी मदतीला येत नाही तिथे प्रार्थना मानवाची मदत करते. पण जर कोणी तुम्हाला सांगितलं की प्रार्थना करणं त्याच्या स्वभावात बसत नाही, तर तुम्ही त्याला सल्ला काय द्याल? मी सौम्यपणे माझा आग्रह चालवला. मग त्याला अधूनमधून खऱ्या पवित्र लोकांच्या सहवासात येऊ द्यावं. त्यांच्या सततच्या सहवासाने त्यांची सुषुप्त आध्यात्मिकता जागी होईल. उच्च स्थितीला पोचलेले लोक आपल्या मनाला आणि इच्छेला दिव्य गोष्टींकडे, लक्षाकडे वळवतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते आपल्यात आध्यात्मिक जीवनाविषयीची उत्कट इच्छा प्रेरित करतात. त्यामुळे पहिलं पाऊल म्हणून अशा लोकांचा सहवास खूप उपयुक्त ठरतो आणि स्वतः रामकृष्ण म्हणायचे की हे शेवटचं पाऊलसुद्धा आहे. अशा रीतीने आम्ही उच्च आणि पवित्र बाबींची चर्चा करत होतो आणि माणसाला अविनाशी ईश्वराशिवाय कुठेच शांती मिळणार नाही, इतर कोणताच तरणोपाय नाही याविषयी बोलत होतो. असं आमचं संभाषण चालू असताना त्यांच्या भेटीला कित्येक लोक आले आणि संध्याकाळपर्यंत छोटीशी खोली भारतीयांनी, महाशयांच्या शिष्यांनी भरून गेली. रात्री होणाऱ्या उपदेशाच्या या कार्यक्रमासाठी ते या 4 मजली इमारतीचे जिने चढून यायचे आणि त्यांच्या गुरूंनी उच्चारलेला शब्दनशब्द लक्ष देऊन ऐकायचे. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.